नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत। आचारसंहिता लागू झालेली आहे। 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी आपल्या हातामध्ये निकाल येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता, प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या परीने पक्ष बांधणी करतोय, मतदारांची बांधणी करतोय आणि नेमकं चित्र काय आहे ते हळूहळू आपल्याला स्पष्ट होत जाईल। जसजसा दिवस पुढे जाईल प्रत्येक दिवसागणिक हे चित्र बदलत राहणार आहे। प्रत्येक दिवसागणिक कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र यामध्ये अनेक पक्ष आहेत, त्याच्यात वंचित बहुजन आघाडी या पक्षाची नेमकी भूमिका काय या निमित्तानं राहणार आहे हे देखील औत्सुक्याचं राहणार आहे। आणि म्हणूनच आपण आज वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमकी या निवडणुकीच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे, विशेष करून चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल किंवा गुहागर मतदारसंघ असेल, या दोन मतदारसंघामध्ये स्वतः अण्णा जाधव यांचं अस्तित्व आहे। त्यामुळे ते काय नेमकी भूमिका घेतात या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। अण्णा, तुमचं स्वागत आहे। निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। निवडणुका आता लगेचच 20 नोव्हेंबरला आहेत आणि आचारसंहिता लागू झालेली आहे, त्यामुळे ती मर्यादा पाळूनच आपण बोलणार आहोत। आत्ता वंचित बहुजन आघाडी अजूनसुद्धा कुठली उमेदवारांची यादी किंवा या मतदारसंघांमध्ये सुद्धा कोणत्या पद्धतीचं काय हालचाल दिसत नाही आहे। नेमकं अण्णा जाधव या निवडणुकीकडे कसं बघतात किंवा वंचित बहुजन आघाडी या पक्षाची नेमकी काय दृष्टिकोन आहे? कसं आहे शाहिदजी की आपण निवडणुकी दर 5 वर्षांनी आपण पाहतोय, परंतु वंचित बहुजन आघाडीचं काम सुरू केल्यानंतर आज मला 6 वर्ष व्हायला आली। 6 वर्षामध्ये पहिलं टर्म माझं जिल्हा विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये गेलं। त्यानंतर मला जिल्हा अध्यक्षपद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि पुन्हा एक संधी आम्हाला दिली जिल्हा अध्यक्ष कारकिर्दीसाठी। मी जेव्हा विधानसभेमध्ये निवडणूक लढलो त्यावेळी मी पाहिलं की सर्रास ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी, बौद्ध, मुस्लिम ह्या मतांची जी पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवर जर आपण गणितं कधी केली तर मला वाटतं इथे असणारे जे स्वतःला पुढारी समजतात, जे विकासक समजतात, जे ह्या कोकणाला आम्ही खूप मोठं काही योगदान दिलं अशा समजणाऱ्याला आपण इथे असणारा तडा देऊ शकतो असं आमचं प्रांजल वंचित बहुजन आघाडीचं मत आहे। ह्यांना वारंवार संधी दिली, ह्यांनी वारंवार इथल्या असणाऱ्या पक्षात जो पक्ष ह्यांना आवडतो, जो पक्ष ह्यांना ज्या पद्धतीने ह्यांचा स्वतःचा विकास करण्यासाठी म्हणून का ना होईना हे पक्ष चॉईस करतात आणि मतदारांना असं समजून जातात की हे मतदार आमच्या बरोबर आहेत, आम्ही कुठेही गेलो तरी निवडून येऊ। पण प्रामुख्यानं आम्हाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती केली की थोडंसं आम्हाला कालावधी द्या, आम्हाला ह्या टायमाला एक वेगळा जो चमत्कार शब्द असतो राजकारणामधला, जीवनामध्ये चमत्कार ही खूप मोठी व्याख्या आहे, ती जशी कोण जोडेल तशी त्याला त्याचं उत्तर सापडत असतं। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सांगितलं की थोडंसं आम्हाला ह्यावेळी ह्या पद्धतीचं राजकारण वेगळं करायचं आहे। प्रामुख्याने इथे आम्ही सर्वजण जो बहुजन वर्ग आम्ही म्हणतो त्या बहुजन वर्गातला कुणबी समाज जो आहे तो कुणबी समाजाकडे आमच्या अपेक्षा आहेत की कुणबी समाज आमचा कधी नेतृत्व हातात घेतोय। कुणबी, तेली, माळी, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रीवर्ग, बौद्ध, दलित ह्या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करणारा एकमेव इथं जर कोण नेता असेल तो म्हणजे कुणबी समाज। कारण मी प्रामुख्यानं पाहिलं कुणबी समाजाची ताकद, कुणबी समाजाची ऐक्य, कुणबी समाजाची असणारी विचार करण्याची शक्ती शिवराय फुले शाहू आंबेडकर सांगता ते आता नेतृत्व हातात घेण्या इतकेपर्यंत पोचावे आणि पोचले पाहिजे ह्या अपेक्षेचं आम्ही कामकाज करतोय। आपण गेल्या टायमाला पाहिलं असेल शाहिदजी की गुढे फाट्या येथे आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आणलं होतं आणि तिथे आम्ही कुणबी उन्नती हक्क परिषद घेतला होता। माझं कुणबी समाजाला आव्हान आहे की आपण ज्या पक्षातून नेतृत्व मागताय त्या पक्षामध्ये आपल्याला स्वतंत्रपणे स्वतंत्र समता आणि बंधुत्वाची नाल जोडून काम करता येईल का, हा थोडा कुणबी समाजाने विचार करावा। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काय सांगतात आहे, ते ॲडव्होकेट आहेत, त्यांना कानून कायदा सगळा माहिती आहे। म्हणून इथला असणारा कुळ कायदा जो विषय आहे त्या कुळ कायद्याच्या संदर्भात जेव्हा बाळासाहेबांना आणलं त्यावेळी बाळासाहेबांनी म्हणजे त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या की कुलाबा, रायगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच कुणबी त्याच असणारा आगरी समाज, तिथं असणाऱ्या विविध जातीपंथातल्या लोकांना जो कुळ कायद्याअंतर्गत जो काय जोखाडा टाकला होता मानेवर तो उडवून लावला, परंतु पुढं तर काय तसा दिसला नाही। का दिसला नाही? कारण आमच्या कुणबी समाजाचा नेतृत्व करणारा माणूस तिथपर्यंत पोचला होता। बेंडल सारख्या व्यक्तींच्या नावाने
सभागृहात पोहोचले होते. परंतु आम्हाला असं वाटलं आता आणि वाटतंय की स्वतंत्र समताबरोबर इथे असणारा आम्हाला जो काही आवाज उठवण्यासाठी आमच्या असणाऱ्या आया बहिणींचा प्रश्न, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न, इथं असणाऱ्या बेरोजगारांचा प्रश्न, इथं असणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात, इथे असणाऱ्या पर्यटकाच्या संदर्भात, इथे असणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात, इथं असणाऱ्या पाण्याच्या संदर्भात, इथं असणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या इज्जतीचा प्रश्न, हे मांडण्यासाठी आमच्या हक्काचा माणूस इथे भेटत नाही आहे. आणि तो भेटण्यासाठी आमची तळमळ चालू आहे की तो म्हणजेच कुणबी समाज. कारण कुणबी समाज गेले सातत्याने कित्येक वर्ष सगळ्या थरात काम करतोय, सगळ्या थरात उन्नती करतोय. मग बौद्ध आणि कुणबी, मुस्लिम, चर्मकार हा जर समूह जर उभा झाला तर हा म्हणताना जे स्वतःला मिशावर ताव मारून सांगतात की आम्हीच आम्हीच आम्हीच, ह्यांना कुठंतरी शह द्या येईल आणि आम्हाला इथं असणारा स्वतःचा विकास आमच्या नजरेने करता येईल. इथे असणारा जो काही इथलं सर्वसामान्य माणूस आहे त्याला वाटेल की मी आमदार झालोय, मी खासदार झालोय, मी नगरसेवक झालोय, मी जिल्हा परिषदमध्ये सदस्य झालो, अशी भावना प्रकट करण्याकरिता इथं आम्हाला कुणबी समाजच पाहिजे. आणि माझं खुलं आव्हान आहे कुणबी समाजाच्या मंडळींना की आपण विचार करा की ज्या ज्या पक्षात आपण जाताय तिथे आपल्याला ह्या सगळे मुद्दे मांडता येईल का, आणि मांडताना तुम्ही स्वतंत्रपणे मांडू शकता का. मग माझं खुलं आव्हान असं असेल पक्षाच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून की एक वेळा हे परिवर्तन करूया. आपण एका ठिकाणी येऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण उमेदवारी घ्यावी आणि आमदार म्हणून येण्याकरिता जे जे काय लागेल, जे जी काही सामुग्री उभी करायला लागेल त्या सगळ्या सामुग्री सहित आम्ही मैदानात असू, असं माझं आव्हान आहे कुणबी समाजाला. कशाला इकडे तिकडे पळता, कशाला इकडे तिकडे जाता. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी कशा कशा पद्धतीने हे राज्य उभं केलं आणि त्या राज्याचा आता सत्यानाश वेळ लागला आहे. कारण जो तो उठतो तो ज्या ज्या पद्धतीने इथं आरक्षणच्या संदर्भात बातचीत करतोय, इथं असणाऱ्या जातीपंथाच्या लोकांमध्ये भयभीत तयार करतोय, इथं असणारा बेरोजगाराचा प्रश्न संपत आला, इथं असणारा चांगल्या स्तराचं शिक्षण संपत आलं, इथे असणारा ज्या ज्या दर्जेदार आम्हाला पाहिजे ते दर्जेदार इथं संपू लागलंय. कारण काही ठराविक लोकांच्या हातात सत्ता जाते, काही ठराविक जोडकांच्या हातात इथे असणारा पुढारी व्हायला लागलेत आणि तेच पुढारी आल्यामुळे एवढा कॉन्फिडन्स वाढला इथल्या लोकांचा. हे परिवर्तन करायचं असेल तर माझा हात जोडून कुणबी समाजाला बांधवांना विनंती आहे की पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना व्यापक मनाचा, दिलदार मनाचा, जे जे घटनेत तरतूद केले ते घटनेच्या नुसार लोकांच्या पदरात टाकण्याचं आश्वासन देणारा, ज्या ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आजोबांनी ज्या ज्या पद्धतीने खुलेआम लोकांना घटनेतून आणला आणि घटनेतून तरतूद करून घटनेतून न्याय, सन्मान, मान हा सगळा जो देण्याचा अधिकार जो दिलाय, त्याच पावलावर पाऊल टाकणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या माध्यमातून आपण यावं आणि हे इथला असणारा जो काही विकास आहे, जो काही इथं गुहागर आणि दापोली, मंडणगड इथला जो काय अधोगतीवर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू आहे, एवन माझं तर पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी समाजाला आव्हान आहे, विनंती आहे की आपण थोडंसं भानावर येऊन थोडं काही गोष्टी पुढच्या पिढीसाठी विचार केला पाहिजे. काही गोष्टी ज्या आहेत त्या येणाऱ्या आमच्या, कारण काय झालंय, आमचा कोकणी माणूस 10वी 8वी 9वी झाला का मुंबईला पळतो, कारण इथं कोणत्याही व्यवस्था नाही, कोणतीही सुखसुविधा नाही. या साऱ्या गोष्टींचा कुणबी समाजाने विचार करावा अशी माझी त्यांना मनापासून विनंती आहे. किती दिवस आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं आहे आणि किती दिवस आम्हाला इतरांच्या तोंडाकडे बघून, हाताकडे बघून आम्हाला राज्यकर्ते घडवायचे आहेत, याचा कुणबी समाजाने विचार करावा. शाहीजी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याने उमेदवारी घ्यावी आणि ती निवडणूक लढावी असं तुमचं मत आहे. परंतु दुसरीकडे समजा इतर पक्षाच्या वतीने एखाद्या कुणबी नेतृत्वाला किंवा एखाद्या कुणबी व्यक्तीला जर उमेदवारी मिळाली तर त्यावेळेला वंचितची काय भूमिका असेल? कसं आहे शाहीजी की गेल्या टायमाला विधानसभेला मी नाव घेत नाही उमेदवाराचं, आपण पाहिलं असाल की चांगली मतं पडली, परंतु ज्या पक्षातून ते येतात कुणबी समाज, त्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्यांच्या मनातच यांनी नेतृत्व घेऊ नये अशी भावना असल्यामुळं यांनी कितीही कोणत्याही पक्षाकडे जावं हे निवडून येणार नाही. कारण ह्यांचे जे साठे लोटे राजकीय जे आहेत ते काही ठराविक श्रीमंत मराठ्यांच्या हातात दिलेलं आहे. गरीब मराठाला डावलायचं, गरीब कुणब्यांना डावलायचं, दलित आदिवासी ह्यांना डावलायचं, त्यांच्या मनातला प्रतिनिधीच निवडून आणायचा. यांनी कितीही इतर पक्षात जाऊन जरी मजल मारण्याचा प्रयत्न केला तर आपली ताकद वाया घालवतील असं आम्हाला वाटतंय. म्हणून मी शाहीदजी म्हणालो की यांनी इकडं तिकडं न पळता ह्यांनी वंचित बहुजन आघाडीचा एक मार्ग पत्करावा की जेणेकरून 100% 100% मी आमदार होणार असा कुणबी समाजाला एक विश्वास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षात होऊ शकतो.
आता वाघर मतदारसंघामधून काय वाटते, तुम्ही पुन्हा असाल की अजून दुसरा चेहरा असेल? शाहीजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे चर्चा चालू आहे, परंतु मी तुम्हाला पहिलंच बोलताना सांगितलं की आमची इच्छा आहे की कुणबी समाजाने नेतृत्व हातात घ्यावं. आमची इच्छा आहे परिवर्तन व्हावं. आमची इच्छा खूप आहेत की जे भकास झालेलं वाघर मतदारसंघ आहे तो ज्या पद्धतीने प्रगतीवर न्यायचा असेल तर कुणबी समाज हा पर्याय असेल आमच्यासमोर. म्हणून यदा कदाचित जर का आम्ही वाट बघतोय, आज मला वाटतं 18 तारीख आहे, 18 तारीखपर्यंत, आज 18 तारीख आहे, आज वाट बघतोय आम्ही की काहीतरी कुणबी समाज निर्णय घेईल, काहीतरी डिसिजन घेईल, काहीतरी पर्याय काढील. कारण जोपर्यंत कुणबी समाज हातात नेतृत्व घेत नाही तोपर्यंत इथल्या बहुजन वर्गाचं काहीही खरं नाही. आपण अतिशय पोटतिडकीनं आपले मत मांडलेलं आहे आणि आजच्या या एकंदरीत चर्चेचा विषय एकच आहे की त्यांच्या मते कुणबी समाज हा इथला मूळ निवासी आहे किंवा इथला खरं तर इथल्या मातीतला व्यक्ती आहे, इथल्या मातीतला तो समाज आहे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या हाती नेतृत्व जावं, अशा पद्धतीची भावना किंवा भूमिका वंचित बहुजन आघाडी पक्षाची आहे. आणि तेच नेमकं आव्हान करण्यासाठी अण्णा जाधव यांनी या ठिकाणी आपल्यापर्यंत आपलं मत मांडलेलं आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये, फार कमी कालावधी आहे, त्यामुळे नेमकं कोण पुढे सरसावतं, कुठल्या पक्षातून कुठला उमेदवार उभा राहतो हे पाहण्यासारखे असेल. तुर्तास अण्णा आपण संवाद साधलात, धन्यवाद.